आम्ही सेने खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते। आपण आलो आहोत औरंगाबाद इथं। खवय्येगिरी म्हणजे फक्त खादाडी नाही, तर याचं शास्त्रशुद्ध असं शिक्षण सुद्धा घ्यायला पाहिजे। म्हणूनच आपण आलो आहोत मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्यूटमध्ये। आणि आता आज आपण इथं कोणाला भेटतोय आणि ती माणसं आपल्याला काय काय शिकवतात ते बघूया। आपण इन्स्टिट्यूटमध्ये येऊन दाखल झालेलो आहोत आणि आता शेफ आपल्या बरोबर आहेत। त्यांचं नाव आहे हेमंत गोखले। नमस्कार शेफ। नमस्कार सर्वांना आणि झी टीव्हीचं स्वागत करते। आभारी आहे तुम्ही इथे आला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये। गोखले साहेब, मला तुमच्या या इन्स्टिट्यूटच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा। ही इन्स्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंट ही एक वेल इन्स्टिट्यूट आहे। ही मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट म्हणून डॉक्टर रफिक झकरिया यांनी जो कॅम्पस सेटअप केला त्यामध्ये ही इन्स्टिट्यूट येते। आणि आता पद्मश्री मॅडम फातिमा झकरिया आमचे चेअरमन आहेत आणि त्या जातीने सर्व ऑपरेशन्समध्ये लक्ष घालतात। मुलांना काय पाहिजे काय नाही, काय इक्विपमेंट पाहिजे, कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत। म्हणजे 2 कोर्सेस आहेत। पण एक गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड गव्हर्नमेंट म्हणजे ते आहे ॲक्च्युअली ही इन्स्टिट्यूट एकच आमची इन्स्टिट्यूट आहे जी फॉरेन डिग्री देते, म्हणजे फ्रॉम द फॉरेन युनिव्हर्सिटी आणि रेकग्नाइज्ड बाय AICTE। ओके, ही फारच कमी आहे तसे इन्स्टिट्यूट। पण हा जो ग्रॅज्युएशन कोर्स आहे हा 10वी नंतर आहे का 12वी? 12वी नंतर आहे। मला वाटतं सगळ्याच मुली लक्षात घ्यायला पाहिजे की अतिशय बूम मध्ये येणारी अशी ही आता इंडस्ट्री आहे। फक्त ग्लॅमर वरती जायचं नाहीये, कारण भरपूर मेहनत आहे इथे आणि त्यामुळे आपल्याला खूप चांगली उपयुक्त अशी माहिती शेफनी दिली आहे। तर आज आपण वर्षाची धमाल सगळी चालू आहेच, पण आज आम्ही खास त्याकडे आलेलो आहोत की पूर्ण 2010 सगळं तुम्हाला आम्ही खवय्येगिरी भरपूर करवली आहे। तर वर्षाची सुरुवात जी आहे ती अशीच चांगलं काहीतरी खवय्येगिरी करत व्हावी असं आम्हाला वाटतं। तर तुम्ही आम्हाला आज 3 पदार्थ, तुम्ही आणि तुमचे एक मित्र शेफ अनंत भामकर म्हणून आमचे बेकरी स्पेशालिस्ट शेफ्स आहेत। जसं मी तुम्हाला म्हटलं तर बरेच आमच्याकडे स्पेशालिस्ट शेफ आहेत, पण हा प्रोग्राममध्ये आपण त्यांना आणू शकत नाही सगळ्यांना एकदम। तर आजच्या रेसिपीजमध्ये आम्ही 3 रेसिपी दाखवणार आहोत आज। एक तर स्टार्टर आहे, स्टार्टर आहे, एक मेन कोर्स आहे आणि एक डेझर्ट आहे। हे चांगले न्यू इयर करता फार रेसिपीज आहेत। आणि आपण सुरुवात कशाने करूया? आपण स्टार्टर्स पासून सुरुवात करूया। तर मध्ये आपण एक फिश लोरीन असा एक फ्रेंच डिश आहे, त्याची आपण व्हेजिटेबल फिश असं पण करतोय। तर त्याचं साहित्य लिहून गेला हरकत साहित्य लिहून। त्याच्यासाठी आपल्याला डो तयार करावा लागतं आणि हे डो आहे, याच्यात मैदा आणि बटर मिक्स करून तयार केलेला डो आहे। नंतर त्याच्यासाठी क्रीम, कुकिंग क्रीम, मिक्स हर्ब्स, व्हाईट पेपर पावडर, चीज, चॉप केलेला कांदा, येलो कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम आणि मशरूम। साहित्य तुम्ही लिहून घेतले आणि आता मेन आपण जे हे घेतलंय मैद्याचं, तर मला साधारणतः त्याचं प्रमाण सांगा ना काय घेतलं? याच्यासाठी आपण घेतो 1 वाटी लोणी किंवा बटर आणि 2 वाटी मैदा। कशा पद्धतीने ते घट्ट मळून त्याला मिक्स करायचंय। दुधात का पाण्यात? नाही, किंचित पाणी टाकायचं, 1 चमचा। तर आता याचं काय करताय तुम्ही? त्याला आता आपण रोल करून एका बटर पेपर वरती असं प्रेस करून घ्यायचं आणि आता आपण राऊंड केलं, याला तयार केलंय। आता याची डिश घेऊ आणि डिश मध्ये आपण ते बघूया कसं। आपण जे मैदा पीठ भिजवलं होतं तर त्याची ती पोळी लाटून घेतली, मीडियम, जी अति पातळ पण नाही आणि अति जाड पण नाही। आणि या ट्रेला तुम्ही हा बटर पेपर लावलाय तो असा लावून घ्यायचा। हा नॉर्मली आपण जेव्हा घरी करतो तर सहजा निघत नाही, त्याच्यासाठी एक गोल कट करून बटर पेपर कट करून त्याच्यावर आपण ठेवलेला आहे। आता ऑलरेडी बटर पेपर आहे, त्याच्यावर आपण ट्रान्सफर करतो आणि आता हे हळूच हाताने आतमध्ये प्रेस करायचं। आणि पेपर आहे, पेपर थोडं बाहेर काढून आता हे जे याच्यावर जास्तीचा राहिलेला भाग आहे तो आपण टाकू आणि कट करून घ्यायचं। तर आता फिनिशिंग चांगली येईल त्याच्यावर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला सारण बनवायचं। हो, ओके। आता आपण मग जे फिलिंग बनवायचं त्याची तयारी करूया। ट्रेला आपण जी ती मैद्याची पोळी लावली ती झाली, आता आपण ते फिलिंग करतोय। आता आपल्याला याची फिलिंग तयार करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला लागणार ऑलिव्ह ऑइल, सगळे व्हेजिटेबल सॉटे करायसाठी, आणि थोडंसं बटर आणि ऑलिव्ह ऑइल आपण एकत्र केलं तर जास्त चांगला फ्लेवर मिळतो। ऑइलचा फ्लेवर येतो आणि बटरची रिचनेस येते त्याच्यात। आणि हे झाल्यानंतर थोडंसं कांदा घ्यायचा, सॉटे करून घ्यायचं।
मी तुम्हाला असिस्ट करते, तुम्ही पाहिजे सांगा चालेल. मला, मी असं पटापट देईन, त्यानिमित्ताने शिकीन आता तुमच्याकडून. मला लीक्स द्या, थोडेसे कॅरेट द्या बारीक चिरलेलं गाजर, आणि बेबी कॉर्न, अमेरिकन कॉर्न, मशरूम, आता कॅप्सिकम आणि येलो कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम, थोडेसे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम. आता हे स्वतः झाले की याच्यात थोडंसं आपण व्हाईट पेपर पावडर आणि मीठ घालूया. की टाकलं बस. मीठ आत्ताच? हो, मीठ पण आपण बस, कारण की आपण याच्यात आता चीज पण टाकणार मध्ये आहे. पण मीठ आहे. हां, त्याच्यामुळे मीठ थोडं कमी असलेलं. तर आता कधी घालायचे तुम्ही? आता आपण मिक्सअप घालूया. थोडे बस. हो, बस. आता आपण चीज टाकूया, ग्रेटेड चीज. बस 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 बस. आता हे आपली फिलिंग तयार झाली हां, आणि त्याच्यात आता घालून घेऊया. हे फिलिंग आपण डिशमध्ये टाकूया. ओके ओके. आणि आता आपण काय काय करतोय ते शिकूया नीट शेफकडनं. काय करूया? आता जे फिलिंग तयार केली होती ते या मोल्डमध्ये टाकायची. ओके. आणि हे काय आहे? आपण याला जे बाइंडिंग एजंट आहे हां. ते आपण तयार केले. ही क्रीम आहे, कुक्रीम, हां. आणि अंडे मिक्स करून आपण हे तयार केलेले आहे. किती अंडे आणि किती याच्यात cream? साधारण 200 ml क्रीम आणि 1 अख्खा अंडा. बरं, पोर करायचं हो, ह्याच्यावर. आता आपण अगोदर फिलिंग टाकूया याच्यात. हां. आता हे आपल्याला जे बाइंडिंग एजंट क्रीम आणि अंडी ते याच्यात टाकायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण याला चीजने कव्हर करूया. आता याला चीज टाकूया बरोबर. मस्त. चीज आपण याला हे केल्यानंतर प्री हीट ओव्हनमध्ये 180 डिग्री सेंटीग्रेडवर याला जवळपास साधारण 15 ते 20 मिनिटं आपण करूया. ओके. पण पदार्थ तयार झालेला आहे ना आपला, तर साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, कारण आता हे फक्त बेकिंगला जात आहे. साहित्य आणि कृती. व्हेजिटेबल कीश बनवण्यासाठी लागणारं साहित्य: एकत्र फेटलेलं मैदा आणि बटर, क्रीम, मिक्स्ड हर्ब्स, पांढरी मिरीपूड, चीज, कांदा, पिवळ्या आणि लाल भोपळी मिरचीचे तुकडे, मशरूम्स, लीक्स, ऑलिव्ह ऑइल, गाजर, बेबी कॉर्न, कोथिंबीर, स्वीट कॉर्न, मशरूम्स आणि अंडी. कृती: प्रथम 1 वाटी बटर आणि 2 वाट्या मैदा हे मिश्रण एकत्र मळून घ्यावं. या पिठाची पोळी लाटून घ्यावी. पाय डिशला बटर पेपर लावून त्यामध्ये ही पोळी लावून घ्यावी. पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल व बटर एकत्र गरम करावं. त्यामध्ये कांदा, लीक्स, गाजर, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मशरूम्स, लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, पांढरी मिरपूड, मीठ, मिक्स्ड हर्ब्स आणि किसलेले चीज घालून स्टफिंग परतून घ्यावं. पाय डिश मध्ये हे स्टफिंग घालावं. 1 अंड आणि 200 ग्रॅम क्रीम हे मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि ते पाय डिश मधल्या स्टफिंगवर ओतावं. वरून किसलेलं चीज घालून प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसला डिश 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावी.